हॅलो मुलांनो, वेलकम टू डीसी जनता. आणि आज आपण आपला नेक्स्ट लेसन, नेक्स्ट पोयम, नेक्स्ट रायटिंग स्किल आणि नॉवेलचं करणार आहोत. ठीक आहे. सो इकडे पाहाल आता. कीप युअर नोटबुक्स अँड पेन्स विथ यू that you can make the notes of it. ठीक है. चलो. So what is our next lesson? That is on saying please. ठीक है. It's written by A.G. Gardiner. ठीक है. It's written by A.G. Gardiner. Okay. Now this essay, actually it is an essay. ठीक है. It's not story, but it is a consist of different incidents that tells us about of being polite, of being good to others. ठीक आहे. हे आपल्याला कशाविषयी माहिती देते. ही स्टोरी ऍक्च्युली स्टोरी नाही, एसे आहे. आणि याच्यामध्ये खूप सारे इन्सिडेंट्स असे दिलेले आहेत की जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण लोकांशी कसं वागलं पाहिजे. ठीक आहे. कसं वागलं पाहिजे, कशामुळे लोक अफेक्ट होतात, कशामुळे लोकांच्या लाईफमध्ये हॅपीनेस येतो, म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे हे यामध्ये सांगितलेलं आहे. अँड द ऑथर A.G. Gardiner is talking about the good manners, politeness. ठीक है. is talking about the politeness, good manners and civility. ठीक है. and this politeness, good manners are very essential in our daily life. कारण की हे जर नसतीलच, आपण कोणाशीही रूडली बोललो तर कोणी तुम्हाला एंटरटेन करेल का? कोणी तुमचं ऐकून घेणार आहे का? नाही ऐकणार आहे. कारण की कोणालाही रूड बिहेवियर आवडत नाही, कोणालाही असं एक विचित्र कोणीतरी असं वागवलं तर आवडत नाही. सो इथे यांचं म्हणणं असं आहे की पोलाइटनेस असलं पाहिजे लोकांमध्ये, काइंड हार्टेडनेस असला पाहिजे, लोकांबरोबर काइंडली बिहेव केला पाहिजे, लोकांशी पोलाइटली बोललं पाहिजे. हा दो इट इज ट्रू की काइंडली बोललं नाही, पोलाइटली वागलं नाही तर काय आपल्याला जेलमध्ये बंद नाही करत. ऑब्व्हियसली हे आहे की ह्याच्यावरच लाईक author is talking about this ki though we are not talking politely to others or being rude, it is not the legally हा काही गुन्हा नाहीये. इट इज नॉट अ लीगल क्राईम. ठीक आहे. पण तरी सुद्धा लोक असे विचित्रपणाने वागतात तर काय होतं, लोकांच्या लाईफवर त्याचा चुकीचा इफेक्ट होतो, म्हणजे त्याच्यावर चुकीचा परिणाम होतो. तर थ्रू आउट द एसे ही इज टॉकिंग अबाउट दॅट. सो ही हॅड सम आर्ग्युमेंट्स. आता त्याच्यामध्ये त्याने 2-3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. विल सी द एक्झाम्पल्स ऑल्सो. हे थोडीशी माहिती पाहूया and we'll see the examples also. Okay, what he says, the essay on saying please by A.G. Gardiner emphasizes the importance of politeness, good manners and civility. ठीक है. is talking about the politeness, good manners, civility in our daily lives. म्हणजे फक्त एखाद्या इव्हेंटसाठीच छान बोलायचं, पोलाइट राहायचं असं काहीही नाही. यू शुड बी ऑलवेज पोलाइट, काम, पीसफुल, तरच आपली लाईफ खूप छान पद्धतीने आपणही जगतो आणि दुसऱ्यालाही चांगलं फील करवतो. ठीक आहे. द ऑथर आर्ग्यूज दॅट ऑल्दो सेइंग प्लीज अँड थँक यू आर व्हेरी स्मॉल वर्ड्स. करेक्ट. थँक्यू बोलणं किंवा प्लीज ह्याच्यासाठी पैसे लागतात का? नाही लागत. ते तर फ्री वर्ड्स आहेत की आपण कुठेही वापरू शकतो आणि त्याच्यामुळे समोरच्याला जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो. अँड दॅट्स वाय यू सी की ऑल्दो सेइंग प्लीज अँड थँक यू आर स्मॉल व्हेरी सिम्पल वर्ड्स, दे प्ले अ पॉवरफुल रोल. ओके. they play the powerful role in making human interaction smooth and pleasing. काय बोलले त्याने की सिंपल वर्ड्स आहेत. काय? प्लीज अँड थँक यू आर रिअली व्हेरी सिंपल वर्ड्स, बट दे आर प्लेइंग व्हेरी पॉवरफुल रोल. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, ह्युमन इंटरॅक्शन बिकम्स व्हेरी स्मूथ अँड प्लीजिंग. सी,
बरोबर. सो ह्याच्यावरच द ऑथर इज टॉकिंग अबाउट ऑल दीज थिंग्स. And there he is giving many, like there he had given many examples. Let's see कोणते एक्झाम्पल दिलंय आणि दुसरे एक्झाम्पल्स पण मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. नाव अ स्टोरी टू बिगिन विथ. कशाने स्टोरी बिगिन झाली आहे? ठीक आहे. द essay starts with a real life incident. This essay starts with the real life incident. आता तो incident काय? Let's involving a young man who enters a elevator. ठीक है? In a London office building, the man did not say please when asking the lift man to go to a certain floor. The lift man, feeling insulted by the rude tone, refused to take him to the desired floor and threw him out of the lift. When the case went to court, the judge ruled against the lift man. आता काय आहे पहा. Saying that although the passenger was rude, he broke no law. No law compels a person to be polite. The liftman was wrong to react with violence. Now, have you understood what happened in this incident? Have you understood काय झालं या इन्सिडेंट मध्ये? ते इन्सिडेंट असा होता, अशा इन्सिडेंटने स्टार्ट केलेला आहे ऑथरने की रिअल लाईफ इन्सिडेंट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणतोय तो की देयर वॉज अ यंग मॅन, ही वॉन्टेड टू like he entered the lift and he wanted to go to the certain floor. ठीक है. So he asked liftman without saying please की ह्या त्याला फ्लोर वर जायचे. ठीक है. He said no please nothing. तो काही नाही बोलतो, तो फक्त बोलतो चलो किधर या फ्लोर वर चल. So liftman it affects liftman. ठीक है. हे जैसे रूड बिहेवियर आहे, इट अफेक्ट्स लिफ्टमॅन अँड लिफ्टमॅन वॉज रिफ्युजिंग टू टेक हिम टू दॅट डिझायर्ड फ्लोर. ही सेड की लाईक प्लीज नाही बोललाय तू आणि ही थ्रू हिम आउट ऑफ द लिफ्ट. तो त्याला लिफ्ट मधून बाहेर हाकलून देतो. सो याच्यामुळे काय होतं, तो यंग मॅन असतो ना, दिस केस गोज टू द कोर्ट आणि मग कोर्ट मध्ये गेल्यावर जज त्यांना असा सांगते की जज काय बोलतो की उलट तो लिफ्टमॅनलाच ओरडतो, लिफ्टमॅनलाच तो पनिशेबल बोलतो की यू हॅव डन द पनिशेबल थिंग. तो बोलतो की सेइंग प्लीज इज नॉट लाईक, तो काही क्राईम नाहीये. तो काय बोलतो की हा क्राईम नाही आहे आणि दॅट्स वे वी कॅनॉट like jailed him, that person. ठीक है. Instead you had react with violence, means liftman had react with violence. तो बोलतो कि you are the culprit, not the person who didn't say the please to you. म्हणजे इथे त्यांचं म्हणणं काय आहे, the AG Gardiner says that की प्लीज बोललं किंवा नाही बोललं किंवा रूडली वागलं, कोणाला अब्युजिंग वर्ड्स बोलले, तो इट इज नॉट द क्राईम. त्याच्यासाठी जेल होत नाही. त्याच्यासाठी कोणता पण तुम्हाला लॉ तुम्हाला पकडू शकत नाही आणि तुम्हाला कोणताही लॉ सजा देऊ शकत नाही, शिक्षा करू शकत नाही. अंडरस्टूड दिस मच? सो इन्स्टेड ते त्या माणसाला ओरडण्यापेक्षा ते कोणाला ओरडतात, लिफ्टमॅनला बोलतात की यू हॅड wrongly react to that person. Go to the next scene. What is it? Now this incident becomes the foundation of Gardiner's argument. Okay? He says there is a difference between what is legal and what is polite. So here he had an argument over that incident. He says that what is the difference between legal and the polite? ठीक है. Good manners cannot be enforced. Good manners cannot be enforced by law. तुम्ही चांगले वागताय किंवा नाही वागत याच्यासाठी लॉ तुम्हाला शिक्षा करत नाही.
ठीक आहे. Yet they are essential for a social happy life. Actually, they are essential for happy social life. ऍक्च्युली ते काही लॉ नाही बनू शकत त्याच्यासाठी. ठीक आहे. इट्स ही सेज दॅट की इट्स गुड मॅनर्स आर very important, very essential for a happy social life. Okay, the law punishes physical violence. लॉ कशाला पनिश करतो? लॉ कोणाला पनिश करतो? कोणाला शिक्षा देतो? फिजिकल व्हायलन्स केलं, कोणाला मारलं, कोणाला चोरी केली, थेफ्ट और चीटिंग, कोणाला फसवलं, कोणाला डिसीव केलं, तरच काय होतं? लॉ पनिश करतो. बीइंग रूड याच्यासाठी पनिशमेंट नाही आहे. ठीक आहे. बट इट डज नॉट पनिश रूडनेस, बॅड लँग्वेज. जसं मी तुम्हाला म्हणत होती की इट डझंट पनिश रूडनेस, बॅड लँग्वेज और एरोगन्स. ठीक आहे. त्याच्यासाठी करत नाही असं त्याचं म्हणणं आहे. स्टील सच बिहेवियर कॅन कॉज मच हार्म ॲज फिजिकल injury. So what he says that such behaviors can cause much harm. जास्त ते अफेक्ट करतो लोकांना instead physical injury. आपण म्हणतो ना की एक वेळ लागलेलं असेल तर ती जखम बरी झालं तर ते नीट होऊन जातं. पण जेव्हा कोणी तुम्हाला वाईट शब्द बोलतं, चुकीच्या गोष्टी तुम्हाला बोलतं, ते तुमच्या मनातून लवकर जात नाही. तो सेम थिंग दॅट की such behavior can cause much harm as physical injury. ठीक है. Okay. Now next, what he says. Now after telling these things, आता काय होतं ना, एक एक्झाम्पल तो सांगितला की तो लिफ्ट मॅन थ्रू द यंग मॅन आउट who said he didn't said him the please word. ठीक आहे. आता इथे एक इन्सिडेंट होतो, अजून एक इन्सिडेंट होतो. नाउ व्हॉट वॉज द इन्सिडेंट? सो एकदा काय होतं, ऑथर वॉज गोइंग इन द बस आणि बसमध्ये गेलेला असताना काय होतं, त्याच्याकडे तिकीट घेण्यासाठी पैसे नसतात. ओके. व्हॉट हॅपन्स की द ऑथर फॉरगॉट हिज पर्स ॲट होम अँड ही डिडंट हॅव एनी मनी. आता मग पैसे नाहीत तर मग तिकीट कसं काय घेणार? But the conductor was such a kind person, such a gentleman. He said nothing. He listened him cheerfully and offered him the ticket, free ticket. तो बोलतो की ठीक आहे, काय हरकत नाही, तुमच्याकडे पैसे नाहीये ना, तर तुम्ही हे तिकीट घ्या. सो असं तर आजच्या जगामध्ये बघायला मिळतच नाही आपल्याला. असं होऊ शकतं का? बट येस, देर आर फ्यू पीपल त्यांनी अडॉप्ट केलाय हा नेचर, किंवा त्यांना असं वाटतं की असंच असलं पाहिजे आपण, किंवा पोलाइट असलं पाहिजे, काइंड असलं पाहिजे. जेव्हा आपण काइंड असतो, आपण पोलाइट असतो, आपण दुसऱ्याशी तसं वागतो, तर इन रिटर्न वी गेट द सेम. ठीक आहे. जसं आपण वागतो दुसऱ्याशी तसंच आपल्याला परतही मिळतं, असं काहींचा विश्वास असतो. त्याच्यामुळे ते खूप चांगले वागतात लोकांबरोबर. तो ही सेड दॅट. व्हॉट ही सेड की एक एक्झाम्पल तो होता लिफ्टमॅनचा. तर पॉवर ऑफ पोलाइटनेस जो आहे, पॉवर ऑफ पोलाइटनेस हे सांगण्यासाठी गार्डिनर गिव्स अनदर एक्झाम्पल ऑफ द कंडक्टर अँड द ऑथर की पैसे नसतानाही कंडक्टर हॅज गिवन हिम अ तिकीट, फ्री तिकीट. देन दॅट ऑथर सेड दॅट ही विल रिपे द मनी ऑफ दॅट तिकीट. ठीक आहे. म्हणजे असं एवढं छान कम्युनिकेशन होऊ शकतं. अँड देअर वॉज अनदर एक्झाम्पल. इट्स अबाउट द कंडक्टर हु ट्रॅम्पल्ड द ऑथर्स लाईक सेन्सिटिव्ह टो. पण आता काय होतं, त्याच्या पायावर किंवा बोटावर त्याचा जोराने पाय पडतो आणि त्याच्यामुळे त्याचं जे टो आहे, त्याचा जो बोट आहे तो हर्ट होतो. बट आफ्टर दॅट ऍक्शन द कंडक्टर सेड सॉरी टू दॅट पर्सन, द ऑथर. आणि इतकं छानपणे त्याने त्याला लाईक ही अपोलोजाइज्ड हिम अ लॉट अँड सेड की बाबा मला माफ कर, माझ्यामुळे चुकून असं झालं वगैरे वगैरे. तर असं बोलल्यामुळे द ऑथर फॉरगॉट द पेन विच हॅपन्ड बिकॉज ऑफ दॅट ट्रॅम्पलिंग. बट ही फॉरगॉट अबाउट दॅट. त्याने ते लक्षातही नाही राहिलं त्याच्या.
का? कारण की समोरचा त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीने वागला. ठीक आहे. सो इट मॅटर्स. बिईंग पोलाइट इट मॅटर्स. तो त्याच्यामुळे आपण काही जर चुकीचंही झालं किंवा काही पेनफुल पण आपल्या बरोबर झालं तर आपण ते विसरून जातो. म्हणून दिस इज द पॉवर ऑफ पोलाइटनेस. ठीक आहे. आता हे काय Gardiner praises people who remain calm and polite. Okay? की तो कोणाला हे करतो? He praises the people who are remaining calm and polite in any situation, even when others are rude. For example, if the liftman had remained calm and still said, "Top floor, sir," he would have been morally superior. His gentle reply might have made the rude man feel ashamed of his behavior. Now the gardener says की जर त्या लिफ्ट मॅनने इन्स्टेड ऑफ थ्रोइंग हिम आउट जर तो बोलला असता येस सर विच फ्लोर यू वॉन्ट टू गो मीन्स जर त्याने जरी तो रूड बोलतोय आणि तरी सुद्धा जर याने पोलाइटलीच त्याच्याशी बोलला असता तर कोण सुपिरियर ठरलं असतं? तर लिफ्टमॅन सुपिरियर ठरला असता. अँड मे बी दॅट रूड पर्सन फेल्ट द अशेमिंग. लाईक त्याला लाज वाटली असते की मी एवढं रूडली बोलतोय तरी सुद्धा हा माणूस एवढा चांगला बोलतो माझ्याशी. सो अशा गोष्टी होऊ शकतात. व्हॉट इज सेड दॅट हिज जेंटल रिप्लाय माइट हॅव मेड द रूड मॅन फील अशेम्ड. ठीक आहे, ऑफ हिज बिहेवियर. तर कधी कधी आपण अशा साध्या साध्या गोष्टीतून लाईक पोलाइट राहून सुद्धा कोणाकोणाला त्यांच्या चुकीची आपण जाणीव करून देऊ शकतो. ठीक आहे. नाउ ही कंपेअर्स पोलाइटनेस टू ऑइल मशिनरी. व्हॉट इज दिस? पोलाइटनेस टू ऑइल मशिनरी. ठीक आहे. आता काय आहे? व्हॉट इज टॉकिंग अबाउट की हे पोलाइटनेस आहे ते लाईक ऑइलिंग मशिनरी. Why? It reduces the friction, allows things to run smoothly. What is it? That it allows things to run smoothly. Even in stressful situations like crowded bus, a long queue, people can reduce tensions by using kind words and gestures. What is it? That even in stressful situations like crowded bus, long queue, people can reduce tensions by using kind words and gestures. So, if you listening it correctly, so you can say that the A.G. Gardner is talking about or the emphasizing about the being polite to everybody. ठीक आहे, having good manners याच्यावर त्याचा जास्ती फोकस आहे. The smallest act of courtesy can have a positive impact on someone's mood. बरोबर? चलो next. Now here are the some hard words. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की ग्रामरच्या क्वेश्चन मध्ये जसे ग्रामर असतो तसंच एक क्वेश्चन 2 मार्क्सला तुम्हाला व्होकॅब्युलरीवर असतो. तर त्या व्होकॅब्युलरी मध्ये तुम्हाला काय विचारलं जातं? सिनोनिम्स, they ask you synonyms, okay, or antonyms. ठीक आहे. हे तुम्हाला विचारतात, ते वर्ड्स देतात किंवा फ्रेजेस देतात. त्या फ्रेजला एक वन वर्ड द्या तुमच्या पॅसेज मधून, रीड करून पॅसेज मधून द्या. सो दॅट्स वाय आय हॅव इन्क्लुडेड दिस व्होकॅब्युलरी वर्ड मीनिंग इन द लेक्चर. ठीक आहे, कालही आपण केले होते. नाउ सी व्हॉट इज इट. ठीक आहे. ओके, रिटेलिएटचं मीनिंग काय मुलांना? टू डू समथिंग हार्मफुल टू समवन. ठीक आहे, रिटेलिएट इज व्हॉट? की टू डू समथिंग हार्मफुल टू समवन. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट? असेलेंट. काय वर्ड आहे? असेलेंटचा मीनिंग काय? अन अटॅकर. असेलेंटचा मीनिंग काय आहे? अन अटॅकर. तुम्हाला अन अटॅकर वर्ड देतील, यू हॅव टू फाइंड द सिमिलर वर्ड और सिनोनिम फॉर द
अँड अटॅकर. तर त्याचा काय आन्सर असणार आहे पॅसेज मध्ये? जर हा पॅसेज आला तर तुम्हाला काय आन्सर द्यावा लागणार आहे? असेलंट. ठीक आहे. नाउ व्हॉट इज स्काउल? स्काउल इज अनॉइड, or you can say angry or resentment. हे सगळे त्याला सिनोनिम आहेत. स्काउलला सिनोनिम काय आहे? अनॉइड, अँग्री, रिसेंटमेंट. ठीक आहे. नाउ व्हॉट इज इट? Laceration. What is the next word? Laceration. What is laceration meaning? A cut or tear. Here, actually in the lesson, the meaning of laceration is being emotional hurt. काय आहे? या लेसन मध्ये याचा मीनिंग काय आहे? Being emotional hurt. Now redress. So redress meaning काय आहे? Compensation for a wrong. काय wrong केलं असेल त्याच्यासाठी कॉम्पन्सेशन करायला सांगतात. तर त्याचा मीनिंग काय आहे? रिड्रेसचा मीनिंग आहे कॉम्पन्सेशन फॉर अ रॉंग. नाउ इक्विलिब्रियम. ठीक आहे. इक्विलिब्रियमचा मीनिंग काय आहे? बॅलन्स. ठीक आहे. मोरस. What is it? Morose means unhappy. Okay. Decalogue. So this is the 10 commandments. Next. Endorse means what? Express support. Endorsement, endorsing असे वर्ड्स तुम्ही ऐकले असणार. तर त्याचा मीनिंग काय आहे? एक्सप्रेस सपोर्ट. नाउ व्हॉट इज rebuke is criticize sharply. The next word is ordeal, difficult or painful experience. Knave means a dishonest or deceitful person. Knave's meaning है dishonest or deceitful person. And the last is squared, that is settled. So these are the hard works. With the help of this you can make sure of your 2 marks जे तुम्हाला सिनोनिम किंवा अँटोनिम्स मध्ये विचारलेले जातात. ठीक आहे. So next we are going to learn the poem. Okay, what is our next poem? It is a Indian Weavers by Sarojini Naidu. ठीक है. Okay, so it is very little poem. It has a 3 stanza. Okay, लक्ष जर दिलं तुम्ही तर पहा. इकडे day, gay, wild, child, night, bright, green, queen, steel, chill, cloud, shroud. हे सगळे वर्ड्स रायमिंग वर्ड्स आहेत. सो हिअर आर द रायमिंग वर्ड्स. बरोबर. दॅट्स वाय ही पोयम फ्री वर्ड्स असूच शकत नाही. रायमिंग वर्ड्स असले तर राईम स्कीम ही बनते आणि काय असते ती? फ्री वर्ड्स नसते. ठीक आहे. ओके, तर मला याच्यावर एक लक्षात आलं. तुम्हाला राईम स्कीम येते का मुलांनो? राईम स्कीम काय असते माहितीये का? तर राईम स्कीम की जे रायमिंग वर्ड्स आहेत त्यांना अल्फाबेट्स, त्यांना नेम द्यायचं अल्फाबेट्सने. ठीक आहे. सो आता समजा इथे डे आहे तर आपण याला ए दिलं. डेला गे राईम करतो तर इट इज ए. वाईल्ड गेला किंवा डेला राईम करतो का? नाही. तो वी शुड गिव द डिफरंट अल्फाबेट अँड दॅट इज बी. चाइल्डला वाईल्ड मॅच करतोय, राईम करतो. That's where we will give the B. So in this way you will give the alphabets to these another stanzas rhyming words. आणि अशा पद्धतीने तुमची राईम स्कीम तयार होते. ठीक आहे. You can say the rhyme scheme of the of this
पोयम म्हटलं तरी चालेल. ऑफ दिस पोयम is A-A-B-B. You can say that. Rhyme scheme of this poem is A-A-B-B. त्याच्यामध्ये डॅश डॅश देऊन लिहायचं नसतं. ठीक आहे. एक सिंपल क्वेश्चन जर तुम्हाला आलाच एक्झामला 1 मार्क साठी, तर यू कॅन राईट द आन्सर इन दिस वे. द राईम स्कीम ऑफ दिस पोयम इज A-A-B-B. ठीक आहे. चालेल. आणि याच्या पुढे जर तुम्ही कंटिन्यू केलं तर हे C-C-D-D-E-E-F-F असं होऊन जाणार आहे. ठीक आहे. नाव दिस इज द पोयम. ओके. नाउ व्हॉट इज इट? सी, या पोयम मध्ये ना आपण आता पोयम बघून घेऊया काय. विल सी द पोयम. ठीक आहे. नाउ हियर द इंडियन वीवर written by सरोजिनी नायडू. I told you की तुम्हाला अप्रिसिएशन लिहायचं असतं. अप्रिसिएशन लिहायचं असतं तेव्हा काय, यू हॅव टू राईट द पोयम्स नेम, पोएट्स नेम. बरोबर. म्हणून कीप इन माइंड तुम्हाला काय करायचं. ठीक. ओके. नाउ विल रीड द पोयम. वी वॉज वीविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे. We was weaving at break of day. Why do you weave a garment so gay? Blue as the wing of halcyon wild, we weave the robes of a newborn child. We was weaving at fall of night. Why do you weave garments so bright? Like the plumes of peacock, purple and green. We weave marriage veils of a queen. We was weaving solemn and still. Why do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we wave a dead man's funeral shroud. ठीक है. आता ही पोयम झाली. Now this poem has 3 stanzas. Correct? Has a rhyme scheme. बरोबर. तुम्हाला अप्रिसिएशन साठी युजफुल असणार आहे बरं हे, म्हणून मी सांगतेय. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे ना, the poet is asking to weavers that what they are doing, or why do you weave a garment so gay, or why do you weave garments so bright, or why do you weave in the moon. The poet was asking the weavers की why do you weaving. ठीक आहे. आता का तुम्ही वीव करत आहे. वाय डू यू वीव. ठीक आहे. आता प्रत्येक हे 3 स्टॅन्झा आहे. 3 स्टॅन्झा मध्ये डिफरंट टाइम ऑफ द डे आहे. ठीक आहे. ऍक्च्युली इट रिप्रेझेंट्स द सायकल ऑफ लाईफ. ठीक आहे. लाईफ सायकलला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. लाईफ सायकल. लाईफ सायकल. आता लाईफ सायकल कसं बरं, तर तुम्ही जर बघितलं इथे ऍट ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे मीन्स बिगिनिंग ऑफ द डे. ठीक आहे. इन द मॉर्निंग. इन द अर्ली मॉर्निंग. याचा मिनिंग काय आहे, अर्ली मॉर्निंग. Okay, now this is the like beginning of the day आहे ना. It's the beginning of the day. You can see. So it represents the birth. The birth. Okay. आणि birth पण represent करतं आणि it's a early phase of our life, that is childhood. ओके. तो हे काय रिप्रेझेंट करते, चाइल्डहुड. ठीक आहे. अँड हिअर व्हेन द पोएट वॉज आस्किंग देम की व्हाय डू यू वीव गारमेंट सो गे. गे मीन्स व्हेरी हॅपीली, व्हेरी cheerfully. Why you are, but she said that gay means very happily. Why are you
sorry, why do you weave a garment so gay? Gay means happily. Why are you weaving so happily? So they were saying कि we are weaving a cloth, a robe for the child. ठीक है? And that's why newborn child. And they were saying कि तुमचे जे ड्रेस आहे, जो रोब आहे किंवा तो क्लोथ जो आहे, जो ड्रेस एवढा छान बनवताय किंवा तो जो कापड तुम्ही तयार करत आहे तो खूप नाईस कलर मध्ये, खूप छान कलर मध्ये, इट्स इन अ ब्लू कलर, व्हेरी ब्राईट अँड नाईस कलर इट इज. सो तो बोलतोय की ब्लू कलर मध्ये तुम्ही का करत आहे. तो इट सेज दॅट की ते बर्थ रिप्रेझेंट करते की यूथ, लाईक न्यूबॉर्न चाइल्ड, द बिगिनिंग ऑफ द लाईफ. ठीक आहे, असं ते एक्सप्रेस करत आहे. सो पोएट हॅज कम्पेअर्ड द लाईक ब्लू विथ द विंग ऑफ हाल्सियन बर्ड. हाल्सियन कोण आहे? हाल्सियन मीन्स किंगफिशर. कोणता बर्ड आहे? हाल्सियन इज अ किंगफिशर. हु इज इट? किंगफिशर. ठीक आहे. So Halcyon bird, kingfishers feather was so bright blue colored. आणि पोएट काय म्हणतोय की पोएट असं बोलतोय की त्याचे जे क्लोथ आहे ते खूपच ब्राईट कलरचे बनवलेले आहेत. अँड द पोएट से इट्स अ रिप्रेझेंटिंग द लाईफ, बिगिनिंग ऑफ द लाईफ. ठीक आहे. नेक्स्ट, वी वॉज विविंग ऍट फॉल ऑफ नाईट. आता हे ते केव्हा वीव करत आहेत? ते केव्हा कापड वीव करत आहेत? इन द इव्हनिंग, इन द लेट इव्हनिंग. ठीक आहे, लेट इव्हनिंग. वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट? ठीक आहे. सो इट्स अ फुल ऑफ कलर्स, व्हेरी कलरफुल ते कापड बनवत असतात. तो पोएट वॉज आस्किंग देम why do you weave a garment so bright? So the weavers answer her like we weave marriage veils of a queen. ठीक है, what they are saying कि we weave the marriage veils of a queen. They are looking such a beautiful and looks like a plumes of peacock, like purple and green and in a different various hues were there. ठीक है. And that's why they are saying कि आम्ही हे काय करतोय? वेल्स ऑफ क्वीन बनवतोय. म्हणजे आम्ही ते क्वीन्सच्या लग्नासाठी, त्या क्वीनच्या वेडिंगसाठी आम्ही क्लोथ्स तयार करत आहोत. सो दिस रिप्रेझेंट्स द youth. ठीक है. What it represents? Youth. Second point काय आहे? At fall of night, so it is the youth. ठीक आहे, youth. ओके. आता तो काय म्हणतोय की ते बोलतायत की आम्ही क्वीन साठी क्लोथ्स तयार करतोय, तिच्या लग्नासाठी क्लोथ्स तयार करतोय. Now what is next? Weavers weaving solemn and still, and finally, in the last, when they were weaving in the night. ठीक आहे. आता हे जे आहे मूनलाइट चिल बोलले, मूनलाइट चिल. सो इट रिप्रेझेंट्स द नाईट. नाईटला त्यांनी काय बोललंय? मूनलाइट. ठीक आहे. इन द moonlight, that is night. ठीक है. And night here, the poet represents this indirectly with death. ठीक है. The death of a person means काय की like day, जो beginning of the day आहे, it represents the childhood. Then the at fall of night represents the youth. किंवा त्याच्यानंतरची जी आपली मधला जो पिरियड असतो, दॅट द एन्जॉयबल, जो आपला
टाइम असतो, आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करत असतो, आपण आपलं करिअर घडवतो वगैरे सगळ्या गोष्टी असतात. सो ते youth and the third one is the moonlight night, and that is the truth of the life, that is the death of the person. And that's why here the weavers are saying that they weave they weave dead man's funeral shroud. They weave the dead man's funeral shroud. Shroud is a cloth that they used to wrap the dead body. ठीक है, तो दे आर मेकिंग दे आर वीविंग दैट. ठीक है, सो इथे व्हाइट एज अ फेदर अँड व्हाइट एज अ क्लाउड, जो जो तो क्लोथ आहे which they were weaving, that is the white as a feather and white as a cloud. आता तुम्हाला ही पोएम समजली असेल. ह्या पोएम मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, लाईफ सायकल हे जे काय आहे, इट्स ऑल अबाउट द लाईफ सायकल. ठीक आहे, दिस पोएम टेल्स अस अबाउट द लाईफ सायकल. आता याच्यामध्ये खूप सारे काय आहेत मुलांनो, याच्यामध्ये खूप सारे फिगर्स ऑफ स्पीच आहेत. फिगर्स ऑफ स्पीच आपण बघणार आहोत, याच्यानंतर आपण समरी पण बघणार आहोत पोएमची. बट हिअर इज द फिगर्स ऑफ स्पीच, आपण ते डिस्कस करूया. ठीक आहे, सो आय विल रब ऑल दिस थिंग्स. तुम्ही नोट डाऊन केलं असेल आय होप. ठीक आहे, okay, now I'm going to write ठीक आहे मी ओके. सो आता ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला एक 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 करून फिगर्स ऑफ स्पीच सांगते. आता फर्स्ट फिगर्स ऑफ स्पीच जर शोधायचा झाला, एक तर इथे एकदम सिंपल सिंपल आहेत. ॲलिटरेशन तुम्हाला माहित असेल, दिस इज ॲलिटरेशन. ॲलिटरेशन आहे. ठीक आहे, सो आय विल राईट हिअर alliteration. It is a alliteration. ठीक है, you will get it many खूप सारे. ठीक है, आता why do you weave a garment so gay, इंटरोगेशन पण होऊ शकतं. आता नेक्स्ट आपण बघूया, आपल्याला जे इम्पॉर्टंट आहेत ते हे आहे. लाईक वर्ड जर यूज केला असेल स्टेटमेंट मध्ये, तो दॅट शोज द डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स. सो दिस इज द सिमिली. हे कोणतं आहे, सिमिली. ठीक आहे, दिस लाईन इज सिमिली. नेक्स्ट, white as feather, white as cloud. So again this is the simile. There is the one more, blue as wing, blue as wing of Halcyon wild. So हे पण एक सिमिली आहे. ठीक आहे, आणि हा तुम्हाला पोयम मध्ये फिगर्स ऑफ स्पीच विचारला की यू हॅव टू राईट द नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच, आणि त्याच्यानंतर यू हॅव टू राईट द एक्सप्लेनेशन फॉर दॅट. तर एक्सप्लेनेशन काय, सिमिलीचं एक्सप्लेनेशन काय असतो की दॅट पोएट हॅज कम्पेअर्ड टू टू अनलाइक थिंग्स डायरेक्टली इन द लाईन. ठीक आहे, तुम्हाला असं सांगावं लागेल. ओके, नाव हिअर द नेक्स्ट विल सी. हे जे मी तुम्हाला बोलला ॲलिटरेशन आहे. देयर इज द वन मोर, दॅट इज मेटाफर. सो हे जो आहे, ॲट अ डे ब्रेक, ही जी लाईन आहे, दिस इज अ मेटाफर. व्हॉट इज इट, मेटाफर. मेटाफेरिकल आहे काही काही लाईन्स याच्यामध्ये. दिस इज द मेटाफर. आता मेटाफर मध्ये काय आहे बघा तुम्ही, मेटाफर मध्ये काय आहे. Okay, why it is metaphor? Because the poet has compared the at
at break of day with the beginning of the life, that is the childhood. म्हणून मग ते मेटाफर आहे. ठीक आहे. Here again at fall of night, this is again metaphor. ठीक आहे. Okay. And the next is this. Okay, this is the metaphor again. And if you see, here are the imagery. What is it? Imagery म्हणून एक figure of speech आहे. What is here? One more figure of speech is here, and that is imagery. हे काय? Imagery figure of speech. Imagery figure of speech काय बरं? Because here many things poet has used that gives the listener the direct vision for that. Like ते असं डोळ्यासमोर इमॅजिन होतो लोकांच्या. ठीक आहे. असे खूप सारे वर्ड्स आहेत याच्यामध्ये. तो लाईक लिसनर्स or the readers can imagine it thoroughly. लगेच इमॅजिन होतं त्या डोळ्यासमोर काय होते आपल्या सेन्सेसला ते अपील करतो. सो दॅट इज द इमेजरी. नाव इथे कोणते कोणते वर्ड्स आहेत दॅट शोइंग द इमेजरी. सो दे आर द a break of day. ठीक आहे. ब्ल्यू ॲज द विंग, ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अ फॉल ऑफ नाईट, अ गे ब्ल्यू. ठीक आहे. सो गे मीन्स हॅपी, मी तुम्हाला सांगितलंय. ब्लू कलरचा क्लोथ आहे. ब्ल्यू ॲज द विंग. सो हे सगळे जे वर्ड्स आहे किंवा ते सारे लाईन्स आहे, दे आर telling us that it is a figure of speech imagery. So these all are the figures of speech. हे आपल्या इथे झाले figures of speech. ठीक है. Okay, we'll go to the next. Now we'll go to the like see the style of तुम्हाला appreciation साठी help होईल याची. ठीक है. Okay, about the poet. Indian Weavers is a poem, a renowned poet, that is Sarojini Naidu. ठीक है. Indian Weavers, renowned poet Sarojini Naidu. The poem has been taken from the poet's first volume of the Golden Threshold, published in 1905. ठीक है. It consists of 3 stanzas. As I told you, 3 stanzas are there. Then 2 rhyming couplets. 2 rhyming words are प्रत्येक याच्यामध्ये means 2 plus 4. This poem is a metaphor. For the 3 stages of human life, that is birth, youth and death. Correct? मी सांगितलं होतं तुम्हाला. Okay, the poet depicts Indian weavers who weave tirelessly at different times, while simultaneously describing the 3 stages of human life, that is from birth to death. Just as the weaver weaves from dawn to night, the poet chooses 3 different time settings. The weavers weave the newborn baby's garments in the morning, then queen's marriage veils in the evening, and the dead man's shroud. Shroud means I told you that at midnight. ठीक है. Now theme काय? Central theme काय? You have to write the central theme in the appreciation, and that's why it's very important here. The central theme काय आहे poem ची? That is the parallelism that the poet beautifully draws between the 3 parts of the weaver's work day and the 3 stages of human life. ठीक आहे. Parallel त्याने ते काय केलेलं आहे ते thoughts ला घेतलेलं आहे. That's why weavers 3 time of the work, like working time of the day, and 3 stages of human life. The poem has been written in tetrameters, and it's of the weaver's work. 3 stanzas follow rhyme scheme AA, BB, CC, DD, EE, FF. ठीक आहे. मी तसं तुम्हाला सांगितलं.
पोएटिक स्टाईल कोणती? पोएटिक स्टाईल इज व्हेरी सिम्पल अँड लुसिड. Then each stanza begins with a question to evoke readers' interest. Question विचारल्यानं then she get the answers. So in this way, ठीक है? Next, poetic language devices used. So alliteration, consonance, inversion, metaphor, repetition, simile. There are so many things are there. ठीक है? The use of simile. ब्लू ॲज द विंग, हे जे मी आता तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं ते सगळे याच्यामध्ये, ठीक आहे, सगळे याच्यामध्ये आहे. अँड द लास्ट इज मेसेज. व्हॉट इज द मेसेज? सो हिअर the message being conveyed by the poem is that perpetual motion of life, where each stage characterized by unique emotions lasts for a while before the next one comes along to takes its place. I find this poem a good read as it is short poem which is packed with imagery. तुम्हाला सांगितलं मी इमेजरी म्हणजे काय, आणि हे शॉर्ट तुम्हाला हे अप्रिसिएशनच लिहून दिल्यासारखं आहे. सो टेक अ लुक ऑफ इट, नीट वाचा आणि तुम्हाला आन्सर मिळेल. नाउ व्हॉट इज ईमेल? ईमेल रायटिंग. आता ईमेल रायटिंग मध्ये मुलांनो तुम्हाला ईमेल रायटिंग क्वेश्चन आहे. तुम्हाला ईमेल रायटिंग मध्ये दुसरे 2 ऑप्शन्स असतात ॲज वी हॅव डिस्कस बिफोर. तर तुम्हाला ईमेल रायटिंग कसं लिहायचं ते मी आता एक्सप्लेन करते, ठीक आहे. सो हिअर वी हॅव टेकन द एक्झाम्पल ऑफ द पेपर, क्वेश्चन पेपर ऑफ फेब 2025, त्याचंच एक्झाम्पल घेतलंय आपण. सो व्हॉट इज इट? सी, इमॅजिन यू आर सेक्रेटरी ऑफ लिटररी असोसिएशन ऑफ युअर ज्युनियर कॉलेज ऑन ओकेजन ऑफ वर्ल्ड पोएट्री डे. तुम्हाला कशासाठी लिहायचंय? वर्ल्ड पोएट्री डे, लिटररी असोसिएशन, and you have organized poetry recitation competition. As secretary of the association, draft an email to invite a famous poet to inaugurate the function, ठीक है, आणि गिव्ह द डिटेल्स ऑफ फंक्शन्स ऑल्सो. तुम्हाला ईमेल लिहायला सांगितलेलं आहे, ठीक आहे. आधी तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये लेटर रायटिंग करायचे, लेटर रायटिंग असायची तुम्हाला, बट नाव इन द 12th स्टँडर्ड यू हॅव टू राईट द ईमेल. आता ईमेल लिहिताना कसा लिहायचा, कोणते स्टेप्स आहेत, आपण हेच एक्झाम्पल्स मधून शिकू, ठीक आहे. ओके, नाउ व्हॉट यू हॅव टू राईट? द फर्स्ट थिंग फर्स्ट. व्हॉट इज इट? ईमेल रायटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले इट्स नॉट नेसेसरी की तुम्हाला तिकडे स्क्वेअर लाईक बॉक्स ड्रॉ करायचा आहे की नाही करायचं. इट्स अप टू यू, तुम्ही करूही शकता, नाही केला तरी काही मार्क्स कट होणार नाहीये. तो व्हॉट यू शुड डू देअर, दॅट इज फर्स्ट इज द फ्रॉम. व्हॉट यू शुड राईट हिअर? फर्स्ट फ्रॉम मीन्स नाव यू आर द, इथे बोललाय ना, यू आर द सेक्रेटरी ऑफ द असोसिएशन. सेक्रेटरी आहात तुम्ही, तर तुम्ही ऍज अ सेक्रेटरी म्हणून काय करायचं आहे? ईमेल लिहायचंय. तो ईमेल. नाउ व्हॉट इज इट? सो आरव शर्मा @.com. तुम्ही काहीही लिहा, कोणताही लिहा, ठीक आहे. सो फर्स्ट काय असणार आहे तुमचा? फ्रॉम. दिस इज द फर्स्ट स्टेप, फ्रॉम that you are writing. So yours. The to whom you are writing, ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. And now as they are here is the answer of that email. तर याच्यामध्ये आपण कोणाला बोलवतोय? रस्किन बॉन्डला, ठीक आहे. सो हिअर रस्किन बॉन्ड्स, आपण त्याला मेल करतोय, तर त्याचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, ठीक आहे. नाव सब्जेक्ट टू होम वी आर रायटिंग, त्या पर्सनचा आपल्याला काय करायचं असतो? हे टाकायचं असतो. ऍड्रेस, आपला ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस, ऍक्च्युली ईमेल ऍड्रेस आपल्याला टाकायचा असतो, ठीक आहे. ईमेल ऍड्रेस हा पण ईमेल ऍड्रेसच आहे. अँड देन व्हॉट इज द सब्जेक्ट? सब्जेक्ट तर आपण तेव्हाही लेटर रायटिंग मध्ये लिहायचो, इथे पण लिहायचं असतो, आणि इट शुड बी अ शॉर्ट इन वन लाईन. So what is it? Invitation to inaugurate World Poetry Day event.
काय इनॉग्रेशन इव्हेंटला तुम्हाला इन्व्हिटेशन आम्ही देत आहोत असा इथे तुम्हाला काय करायचं आहे, ईमेल लिहायचा आहे. ठीक आहे. नाउ व्हॉट इज इट नेक्स्ट? नेक्स्ट स्टेप इज नॉर्मल. डिअर मिस्टर रस्किन बॉन्ड, आपण ज्यांना लिहितोय तेच लिहायचं. व्हॉट यू हॅव रिटन हिअर? दॅट आय होप यू आर डुईंग वेल. I am reaching out on behalf of the Literary Association of Sunrise Junior College. Means your introduction. सुरुवातीला थोडं तुमचं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावंच लागणार आहे. So I hope you're doing well. I'm reaching out on behalf of Literary Association of Sunrise Junior College where I serve as secretary. Your introduction is here. फर्स्ट पॅरेग्राफ कशाचा आहे मुलांनो? इंट्रोडक्शन. ओके, इंट्रोडक्शन झाल्यावर नाउ व्हॉट इज द नेक्स्ट? व्हॉट इज द नेक्स्ट? ओके, टू कम इथे तुम्हाला लिहायचं वर्ल्ड पोएट्री डे. We have planned poetry recitation competition. Now go to the letter of आपलं body of the letter जसं आपण लिहायचो तसं after introduction you have to discuss the topic, given topic. And what is that? की तुम्हाला poetry recitation साठी काय पाहिजे? एक तुम्हाला पोएट्री रेसिटेशन कॉम्पिटिशन साठी तुम्हाला एक गेस्ट हवाय अँड दॅट्स वाय तुम्ही त्यांना ईमेल करताय. So aimed at celebrating the art of poetry and inspiring young talents. It would be great privilege for us if you could honor the occasion as the chief guest and officially inaugurate the event. So असं लिहायचं आहे तुम्हाला. आणि नेक्स्ट तिथे बोललं होतं की गिव्ह द डिटेल्स ऑफ द इव्हेंट. ठीक आहे. सो दॅट्स वाय हिअर यू हॅव टू राईट दॅट इव्हेंट डिटेल्स आणि एक एक लाईन मध्ये द्यायचं. लाईक डेट काय आहे, कोणत्या डेटला येणार ते तर सांगितलं पाहिजे ना. नुसतं इन्व्हाइट करून दिलं तर ते येऊन जाणार आहेत का? नाही. यू शुड राईट द डेट, टाइम, व्हेन्यू कोणता आहे, कोणत्या ठिकाणी यायचंय ते सगळं लिहावं लागणार. दॅट्स वाय डेट, टाइम, venue. Okay, now what is the program highlights? ते पण तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचं. Now here opening address, poetry, त्या ज्याला तुम्ही इन्व्हाइट करत आहे त्याला माहिती असलं पाहिजे ना त्याला किती वेळ तिथे थांबायचंय. अँड दॅट्स वे यू आर गिव्हिंग द प्रोग्राम्स हायलाइट्स. ठीक आहे. सो पोएट्री रेसिटेशन, इंटरॅक्टिव्ह सेशन. ठीक आहे. देन युअर आता फायनल, आता क्लोजरचा टाइम आहे. ठीक आहे. हे जेवढं होतं ते ईमेलची बॉडी होती. आता नेक्स्ट हे जे आहे दिस इज द क्लोजर. व्हॉट इज इट? इट्स अ क्लोजर. Closure of the email. And now here you will write your esteemed presence and valuable insights would be a great source of motivation for our students and aspiring poets. We sincerely hope that you will consider our invitation. We sincerely. ठीक आहे. तुम्ही काही सेंटेन्सेस असे स्वतः बनवून ठेवू शकता की ते तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये वापरू शकता. आता इन्व्हिटेशन असेल, तुम्ही कोणाला इन्व्हाइट करत असेल तर यू कॅन यूज दिस in every email. ठीक है. We sincerely hope that you will consider our invitation, grace us with your presence on this special occasion. And the finally what? Kindly let us know your availability at your earliest convenience. We look forward to a positive response. हे तर असलेच पाहिजे. हे सगळे स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही लर्न करून ठेवणार, बाय हार्ट करून ठेवा आणि यू कॅन यूज इट इन अ मल्टिपल सब्जेक्ट्स. ठीक आहे. नाउ बेस्ट रिगार्ड्स अर्णव शर्मा दिस. ठीक आहे. सो दिस मच यू हॅव टू राईट अँड नो नीड टू राईट लाईक 20-30-40 ओळी लिहित बसू नका. देर आर लाईक इंट्रोडक्शन, बॉडी ऑफ द ईमेल and then closure and then your send. like तुम्हाला सिग्नेचर तिकडे सिग्नेचर नसती करायची but best regards, your name and the remaining part you have to write. ठीक आहे.
Now we'll go to the next, and that is our session of the novels. ठीक आहे, नॉवेल्स आपण करणार आहेत. ठीक आहे, दिस इज द टू सर विथ लव्ह. सी ओके, आता टू सर विथ लव्ह ही जी स्टोरी आहे, दिस इज द स्टोरी ऑफ अ सर. ओके, नाव ती काय आहे ते सगळं आपण बघणारच आहोत. तर या पोयम सॉरी हे जो आपण बघणार आहे नॉवेल, या नॉवेलचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे, yesterday we have learned about the first novel, that is the history of novel, that was the totally informative. ठीक आहे, बट हा जो आता आहे ना, एक स्टोरी आहे, याला खूप छान स्टोरी आहे. आणि आता ही स्टोरी जर तुम्हाला सांगायची म्हटली तर अशी आहे की देर इज द सर नेम रिकार्डो ब्रेथवेट. व्हॉट इज द नेम ऑफ द कॅरेक्टर? नेम ऑफ द कॅरेक्टर इज रिकार्डो ब्रेथवेट. आता हे जे आहेत हे ऍक्च्युली हे इज अ ब्लॅक पर्सन. ठीक आहे, तुम्हाला तर माहिती आहे रेसिझम असायचं त्यावेळेसही, आणि तेव्हा त्या रेसिझमच्या सिस्टममुळे काय होत होतं, लोकांवर खूप इनजस्टिस होत होतं. तर ही वॉज अ जस्ट an engineer, but he didn't found any better job, so that's why he take up the job of teacher. Just because of the racism he was not getting any job, and that's why he took the job of the टीचर. आता जॉब काय ते काय करतात ते बघूया आपण. ठीक आहे, नाव दिस नॉवेल, या नॉवेलचा प्लॉट किंवा या नॉवेलची सुरुवात कशी झालेली ते पाहूया. इट्स सेट इन अ पोस्ट वॉर लंडन. पोस्ट वॉर लंडन. टू सर विथ लव्ह इज कंपेलिंग नरेटिव्ह that focuses on the transformative journey of Ricardo Braithwaite. Now what is it? A black engineer. See, a black engineer turned teacher. ठीक है, and his experiences at Greenslade Secondary School. His experiences at Greenslade School. Though seemingly fictional म्हणजे imaginary story. It's an imaginary story. ठीक है, the novel is autobiographical and retelling the life story of its author E.R. Braithwaite. Means it's a story of the author himself. It's a retelling of the story. ठीक है, next, facing racial discrimination. As I said that the person, that the character of the story, character of the novel was facing the racial discrimination in the job market, and that's why he turns to teaching. ठीक आहे, ते टीचिंगचा जॉब घेतात. Then there he confronts the challenges of educating disenchanted and disenfranchised म्हणजे की असे मुलं की ज्यांना शिकायची आवड नाहीये किंवा ते अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं आहेत. दे आर द अंडर प्रिव्हिलेज्ड पोर. अंडर प्रिव्हिलेज म्हणजे काय की ज्यांच्याकडे खूप पैसे नाहीये, त्यांच्याकडे त्यांचे नीड्स हे करण्यासाठी पैसा नाहीये किंवा काहीच होप्स नाहीये, असे मुलांना शिकवण्याचं काम कोणाला मिळतं? रिकार्डो ब्रेथवेट. ठीक आहे, त्यांना काम मिळतं. कोणाला शिकवायचं? की जे मुलं डिसएन्चेंटेड आहे, दे डोंट हॅव एनी होप अँड दे डोंट वॉन्ट टू लर्न द थिंग्स, दे डोंट वॉन्ट टू एज्युकेट देमसेल्व्स, असे खूप विचित्र मुलं तुम्ही म्हणू शकता, अशा विचित्र मुलांना शिकवण्याचं त्यांना काम देतात ते. ठीक आहे, आता हे त्यांच्यासाठी चॅलेंज असतं. हे त्यांच्यासाठी चॅलेंज असतं की हाऊ टू टीच सच काइंड ऑफ अ किड्स की ते शिकायला पण तयार नाहीयेत आणि शिकण्यापेक्षा ऍक्च्युली ते त्यांना फार त्रास देत असतात. अँड इट्स अ मिररिंग द अगेन रेसिझम देअर. ठीक आहे, तर हे गोष्ट आहे की ते मुलं काही त्यांचं ऐकतही नसतात. What he says that he confronts the challenges of educating disenchanted teenagers while grappling with the prejudices ingrained into those living in London's East End. ठीक आहे, हा ते मुलं इतके विचित्र असतात की
ते त्याच्याबरोबर त्याचं ऐकतही नसतं. इफ यू रिमेंबर, एक मूवी होता हिचकी म्हणून, त्याच्यामध्ये राणी मुखर्जीला जॉब हवा असतो टीचर म्हणून, पण ते जो तिथे लोक असतात, ते जे मॅनेजमेंट असते, ते तिला कोणत्या पद्धतीचं क्लास देतात की जे मुलं कोणत्याही परिस्थितीमध्ये शिकण्यालायक नसतात, कारण की ते प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करत असतात, तिला त्रास देत असतात. बट स्टील तुम्ही बघितलं असेल ती कशी फिगर आउट करते ती पूर्ण सिच्युएशन. ती काय करते, शी बिकम्स द वन ऑफ देम, आणि ती त्यांच्या सोबत मिळून मिसळून मग त्यांना ऍज अ फ्रेंड म्हणून ट्रीट करायला लागते, त्यांच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करते. अँड देन दे रिअलाइज की नाही, हे टीचर खूप चांगले आहेत, आणि मग ते खूप अभ्यास वगैरे करायला लागतात. तो सेम इन्सिडेंट हॅपेंड इन दिस नॉवेल ऑल्सो. ठीक आहे. सो व्हॉट हॅपन्स दॅट ही वॉज ट्राइंग टू लाईक हिज ऑर्थोडॉक्स टीचिंग, जे काय असतं की नाही का नॉर्मल जसं यायचं, शिकवायचं, रागवायचं मुलांना, असं ते करायचा प्रयत्न करतात. बट ही फेसेस सो मेनी चॅलेंजेस इन दॅट. तर मग शेवटी काय होतं, ते विचार करतात की नाही, आपण असं हे हँडल करू शकत नाही ह्या मुलांना, ही शुड अडॉप्ट समथिंग एल्स. तर मग आता समथिंग एल्स म्हणून काय करणार, तर मग ते ही बिकम्स अ फ्रेंड ऑफ देम, आणि देन ही स्टार्टेड लाईक कॉलिंग देम मिस्टर अँड मिस. जे मुलं मोठे मोठे मुलं आहेत त्यांना, ए मुला इकडे, ए तिकडे बस, असं केलं तर ते व्यवस्थित तुमच्याशी वागणार नाही. बट ही गिव्स द रिस्पेक्ट, आणि ऍज यू नो दॅट गिव्ह अँड टेक असतं रिस्पेक्ट. तर मग जसं तो त्यांना ते जे रिकार्डो ब्रॅथवेट आहे, द कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर ऑफ द नॉवेल जे आहे, ते काय करतात, त्यांना तसंच नीट त्यांनाही त्यांच्याशी वागतात, त्यांना रिस्पेक्ट देतात. आता इकडे बघा पुढे काय बोलूया. द नरेटिव्ह, while deeply personal and specific in its setting and characters, universally explores themes of respect, social change, and the impact of education. ठीक आहे. So these things are happening in these novels. Now, बरं, मग आता जर मी तुम्हाला सांगितलं की ते जे असतात की ते एक एज्युकेशनची जी काही पद्धत असते ती चेंज करतात. ही बिकेम वन ऑफ देम अँड ही स्टार्टेड टीचिंग देम ऍज अ सो फ्रेंडली. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, ते मुलांचा त्यांचा आउटलुकच चेंज होतो. दे गेट द लाईफ लेसन्स फ्रॉम द सर. ठीक आहे. अँड दे चेंज देअर माइंडसेट. दे स्टार्टेड लर्निंग हार्ड. दे वर लिसनिंग एव्हरीथिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची लाईफच चेंज होऊन जाते. अँड इट ऑल हॅपन जस्ट बिकॉज ऑफ द सर ब्रेथवेट. ठीक आहे. सर रिकार्डो ब्रेथवेट. अँड दॅट्स वाय दिस इज द लाईक टू सर्व विथ लव्ह. ठीक आहे. ते सरांनाच ते काय केलेलं आहे या टायटल मध्येच, टू सर्व विथ लव्ह. जो आधीचे स्टुडंट्स असतात लाईक व्हेरी देअर behavior was so unpleasant to him, but still he was okay with that and he started a new journey of all of them. म्हणजे त्याची स्वतःची पण नवीन जर्नी असते की he was an engineer, becomes the teacher. आणि हे जे अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रन असतात, व्हेरी हॉस्टाईल बोलू शकतात तुम्ही, अशी मुलं असतात, ते सगळे चेंज होतात इन अ गुड ह्युमन being, and just because of the Sir Ricardo Brathwaite. ठीक है. Now there are some questions I have included here and they are from the like खूप साऱ्या वेळा विचारले जातात, खूप साऱ्या वेळा ते एक्झाम मध्ये, म्हणजे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही चेक केले तर यू विल सी द क्वेश्चन्स हॅड आस्क्ड सो मेनी टाइम. ठीक आहे. आणि त्या क्वेश्चनचे आन्सर्स पण आपण थोडेसे घेतलेले आहेत इथे. तर तुम्ही काय करू शकता, हे लाईक स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लर्न करण्यासाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे हे. आणि तुम्ही हे जर क्वेश्चन्स जसेचे तसे लिहिले, लाईक थोडंसं, आता आपण स्टोरी तर ऐकली, स्टोरी तुमच्या ओन वर्ड्स मध्ये, बट वन थिंग इज हिअर दॅट यू शुड नॉट राईट दिस समरी हिअर. ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, हे खूप मोठं नॉवेल आहे, हे काय असं थोडंसं नाही की थोडेसे 4-5 लाईनी. तर इथे तुम्हाला 2 मार्क्स साठी क्वेश्चन आहे ना, यू शुड नॉट राईट अ 1 पेज.
नो नीड टू राईट दिस दॅट मच. ठीक आहे, तुम्हाला थोडंसंच लिहायचंय, जे विचारले त्याविषयीच तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे, तेवढंच आन्सर लिहायचंय. म्हणजे खूप सारं मोठं लिहिणार मग आम्हाला 2 मार्क्स मिळतील, नो नो, इट्स ओनली फॉर 2 मार्क्स. राईट व्हॉट एव्हर आस्क्ड यू टू राईट. ठीक आहे, आता इथे बघा फर्स्ट क्वेश्चन काय, राईट अ कॅरेक्टर स्केच ऑफ नरेटर E.R. Braithwaite in To Serve with Love. ठीक आहे, हा क्वेश्चन विचारतील, मागच्या वेळी विचारलेला नव्हता, 2025 मध्ये विचारला नव्हता, तो यू कॅन कन्सिडर दॅट हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये, तो प्लीज करून ठेवा. नाउ व्हॉट कॅरेक्टर स्केच मध्ये आपण काय लिहू शकतो, लेट्स सी. E.R. Braithwaite observes a remarkable change in his students' behavior during the half-year report presentation. The same students who were once disrespectful. The children were disrespectful, ill-mannered, now behave with maturity and dignity. So they learn it from their sir only. ठीक है? They address senior girls. They means the sir. The sir was addressing. Sir addresses senior girls as miss and move about an orderly manner, reflecting their growth through their subject representation. They emphasize the core values Braithwaite instilled in them: equality, the interdependence of mankind, and international and cooperation. Braithwaite watches all these positive changes unfold in silence and filled with the quiet pride. बस हे कॅरेक्टर स्केच आहे, तुम्हाला लिहावं लागेल याच्यामध्ये that how he had changed the behavior of the disrespectful and ill-mannered children. त्यांनी त्याच्यामध्ये कसा चेंज केला, how he was calling them, how he was treating them. So हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, this is the character sketch. Then now what is it? Consider student-teacher relationship as one of the themes of the Serve with Love. To serve with love. Now student-teacher relationship कसं काय इथे आहे, तर त्याच्यासाठी हा आन्सर आहे. The relationship between a teacher and students as well as the student council's report are themes of To Serve with Love. It shows how the behavior of the children has improved and how confident they are becoming. The contact between students and teachers is also shown to be free. ठीक आहे, सो हे तुम्हाला आन्सर स्टुडंट टीचर रिलेशनशिप मध्ये लिहायचं आहे. आणि ॲज वेल यू कॅन राईट हाऊ दे चेंज देमसेल्स अँड हाऊ दे वर ट्रीटिंग सर नाव. ठीक आहे, ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकणार. Write a short note on the significance on of the November 15th at Greenslade School. These are some questions I have included here. की तुम्ही थोडासा तुम्हाला अंदाज येईल की त्या क्वेश्चन्स मध्ये काय लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे, here what is it? At the Greenslade School, November 15th is significant annual event. ठीक है, possibly celebrating Founders Day, a cultural festival, or honoring a notable figure. This day brings students and staffs together, fostering unity, school spirit, and learning. It is a cherished occasion that encourages participation, teamwork, and appreciation of the school's values and traditions. So हा क्वेश्चन मुलांना तुम्हाला आहे ना, मला वाटतं 2025 च्या क्वेश्चन मध्येच विचारलाय हा. फेब 2025 जो होता तेव्हाच हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो तेव्हाच हा क्वेश्चन विचारलाय. Okay, now what is the next? For man's
प्रेझेंटेशन फोकसेस ऑन द थीम ऑफ रेसिझम. एक्सप्लेन. म्हणजे तुम्हाला हा पण क्वेश्चन विचारला, हा पण 2025 च क्वेश्चन आहे. ठीक आहे. नाउ what is it? Furman's presentation highlights the theme of racism by showcasing the discrimination and prejudices faced by individuals based on their race. He discusses how racial inequality affects society. Racial inequality affects society. Here, the discrimination, prejudice faced by the individuals based on their race. ठीक आहे. Racism by showcasing. Theme of. तुम्हाला थीम विषयी विचारतात, कॅरेक्टर्स विषयी विचारतात. इवन समटाइम दे कॅन आस्क यू द तिथे थोडे काही इव्हेंट्स झालेले असतात. जसं इथे तुम्हाला मीटिंग, पेरेंट्स टीचर्स मीटिंग होती किंवा स्टुडंट त्यांचं काउन्सिलिंगचं काही इव्हेंट होता, तो ते सुद्धा क्वेश्चन्स विचारू शकतात. म्हणून तुम्ही मेन जे गोष्टी आहेत त्यांना फक्त लर्न करून गेले तरी यू आर एबल टू राईट द आन्सर्स फॉर द 4 like 2+2. ठीक आहे. 4 मार्क्स साठी तुम्हाला विचारतात. दिस ऑल क्वेश्चन्स आर फॉर द 2 मार्क्स. ठीक आहे. 2 मार्क्स साठी क्वेश्चन्स तुम्हाला हे विचारले जातात. दिस इज फॉर 2 मार्क्स. ठीक आहे. This is for the 2 marks. Now see. So we were on the presentation that focus on the theme of the racism. Okay, leading to injustice and unfair treatment. Through his presentation, Furman emphasizes the need for equality, awareness, and social change to combat racism. Social change to combat racism. ठीक है. So in this way there are many questions that you can consider की हे येऊ शकतात, एक्झाम मध्ये येऊ शकतात. मागच्या वेळी जे विचारले तेच नेमके तुम्हाला येतील असं तर अशक्य आहे. मागच्या वेळेचा रिपीट कशाला होईल लगेच. सो यू कॅन कन्सिडर दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला एक्झामला. नंतरचा हा क्वेश्चन स्टुडंट टीचर रिलेशनशिप. ठीक आहे. किंवा द जर्नी ऑफ द स्टुडंट्स, हाऊ दे हॅव चेंज्ड. ठीक आहे. ते त्या पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता. And the next is the significance of the 15th at the Greenslade School. Okay? The next is presentation. Furman's presentation focuses on the theme of racism. हाही क्वेश्चन तुम्हाला ते विचारू शकतील. आणि अशा प्रकारे आज आपण 1.2, 2.2 3.2 आणि 4.2 असे 4 गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आपला आजचा हा लेक्चर संपलाय. उद्या नक्की पुन्हा जॉईन करणार तुम्ही नेक्स्ट लेक्चर साठी. आणि ऑब्विसली मी याच्या पुढचे जे कंटिन्युएशन मध्ये आहेत ते घेणार आहे. सो डोंट मिस द लेक्चर्स आणि अभ्यासाची तयारी करत राहा. ठीक आहे. थँक्यू.